ए बाबू, इथंच येणार आहे ना तो? हो पक्याबाई, इथंच येणार आहे. अरे मग कधी? त्या आईला हात थरथरायला लागले आपले. जा बाटली आण. येतच असेल पक्याबाई, एकदा बोलून बघा, नाहीतर. पक्याबाई, हाच तो राजदा, नवा उंदीर. या या. बसा. बाबू, अबे आता पांढरा उंदीर आहे. पक्याबाई, त्याला काहीतरी वार्ता करायची तुमच्याशी. आपली इन्फॉर्मेशन कुठून मिळाली? हा एरिया कोणाचा आहे याची चौकशी करत होतो. याने मला तुझं नाव सांगितलं आणि तुमच्यासारख्या लोकांना कसं शोधायचं हे मला चांगलंच माहिती आहे. पोलिसांचा उंदीर नाही ना तो? पोलीस तुला असंच उचलून घेऊन जातात बख्या. त्यांना उंदरांची काय गरज, नाही का? मी सगळ्या जगाची खबर ठेवतो पक्या भाऊ. कामाचं बोलूया का? या एरियाची तुला अगदी पक्की माहिती आहे असं मी ऐकलं. इतकी पक्की की बाटलीचा बूज घट्ट बसावा इतकी पक्की. या एरियात कुणाच्या डोसक्यावर किती केस आहे हे सुद्धा सांगू शकतो आपण. कोण कुठे राहतं, कधी येतं, कधी जातं, हे सगळं तू शोधून सांगू शकशील ना? ए बाबू, याला काय रॉंग इन्फॉर्मेशन मिळाली का आपल्याबद्दल? ए भाऊ, आपण काय नोकरी शोधायला नाही बसलो इथे, ठीक आहे? एवढी इंटरव्ह्यू घ्यायला. काम काय ते बोलायचं, पैसे टाकायचं आणि कल्टी व्हायची. ए जा बाबू, बाटली घेऊन ये, नाही तर तू पुसणारा बोलेल जांभळी संपली. जा. कामच सांगतोय. ही पोरगी शिला उचलायचं? ते तू काहीही कर, मी तुला एक ऍड्रेस देणार. ही पोरगी तिकडे उद्या संध्याकाळी 5 वाजता पोचणार आहे. काहीही करून ही पोरगी तिकडे पोचली नाही पाहिजे. हिचं नाव भैरवी, भैरवी माझगावकर. हसतोस काय? काम सोपं आहे म्हणून? नाही दादा, काम सोपं म्हणून नाही, आपलं काम सोपं झालं म्हणून. बाबू जा, बाटली घेऊन ये. आज आपणच आपल्याला पार्टी देणार. बाबू आणि हो, एक पाणी घे. खूप दुखतोय का ग? तू ही गोळी घे, पेन किलर घे. देऊ अजून? मला काय वाटतं माहितीये का, तू ना या अशा अवस्थेत नको घेऊ बाई उद्या त्या स्पर्धेत भाग. हा, काऊन जाऊ नये बाई? स्पर्धा साधी सुधी नाही ना माय बाई, ती 10 लाखाची स्पर्धा आहे ना. त्यात भाग घेतला तर तिचाच फायदा आहे ना. मला असं वाटून राहिलं मनापासून की तिने भाग घ्यावा बाई. अहो, कसं कसं म्हणताय तुम्ही? दोन्ही हात भाजलेत तिचे, बघा तरी कसं करणार आहे ती? हो माऊ, प्लीज तू नको जाऊ. आमच्या एका बुक मध्ये लिहिले, जिकडे आपल्याला भासतं ना तिकडे लगेच इन्फेक्शन होतं. पण नाही म्हणजे असं काय नसतं ना, म्हणजे असं थोडी येतं इन्फेक्शन होतं. असं बरंच जणांना काय काय होतं. बिंदास तू बिंदास कर. तुम्ही होतात का त्यावेळेला तिथे? अहो, खूप भाजले तिला. पाकाचा चटका आहे तो, साधासुधा चटका नाहीये. माऊ, मी तर म्हणतो ना तू नको जाऊस. उगाच ना तिथे भाजलंय ना, तिथे उगाच पू होईल, फोड येईल. नको, त्यापेक्षा तू माझ्यासारखं कर. ते कॉम्पिटिशन बुडव. मी कसं शाळा बुडवतो, तू कॉम्पिटिशन बुडव. नाही म्हणजे आता तुम्ही सगळेच असं म्हणून राहिले की नको जाऊ तर मी कोण म्हणणारी बाप्पा की जा म्हणून. पण मला असं आतून गट फिलिंग येऊन राहिलं की बाई सुनबाईने जाव म्हणजे फायदा आहे. पण तुम्ही म्हणत असाल तर नको.
म्हणजे आपलं काय नाही बा, आपण नोकर माणसं गाव बरोबरच आहे ना तुझं, बरोबरच आहे. झालं. आता तुमच्या सगळ्यांची सगळी न मागितलेली मतं सांगून जर झाली असतील तर मी भैरवीला काय विचारू शकतो? तुला काय वाटतंय, हे सगळं तुला जमेल? भैरवी, बाबा मला जायची तर इच्छा आहे, आणि फक्त स्पर्धा म्हणून नाही. खूप दिवस झाले स्वतःला प्रूव्ह करून ती तयारी करणं, ते टेन्शन, स्वतःला त्यासाठी प्रेप करणं, परफॉर्म करणं, आणि मग सगळ्यांनी आपल्यासाठी वाजवलेल्या टाळ्या. बाबा हे फिलिंग मी खूप मिस केलंय. मला ऐकायच्या आहेत त्या सगळ्यांनी माझ्यासाठी वाजवलेल्या टाळ्या. ठीक आहे बाबा आहे ना, मग जा तू कर. अरे पण दादा ती नीलू, ग आपल्या मनाची शक्ती आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप जास्त असते. लोक मोठमोठ्या आजारपणावर मात करतात. कशी? मनाची शक्ती वाढवून ना. मग ही तर छोटी गोष्ट आहे. नाही, तुला दुखत असेल, मी नाही म्हणत नाही, पण भैरवी ही मुलं तुझ्याकडेच बघून शिकतायत ना, हे लक्षात ठेव. तू जर तुझ्या शारीरिक दुखण्याला महत्व दिलंस तर ती पण तसंच करतील. आपलं मन आणि शरीर आपल्याला सगळं सांगत असतं. तुला वाटतंय ना जावंसं, मग तू जा आणि सगळी शक्ती एकवटून तू स्पर्धेत भाग घे. आणि जे जे लोक सांगतात की तुला स्वयंपाक जमत नाहीये, त्या सगळ्यांना खोटं ठरव. हो बाबा, मी जाईन. येस. भैरवी, मी येईन तुझ्यासोबत. हं? आता स्पर्धेतल्या पार्टिसिपेटचं मी नाव घेणार आहे. एक एक करून पुढे यायचे. गौरी पुंडलिक, शिखर राजदा, ऑल द बेस्ट. भैरवी माजगावकर, मॅम तुमच्या हाताला लागलंय, तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करू शकाल ना? हो, मी करेन. वेलकम. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक सरप्राईज. बघ, माझ्या नंतर तुझा नंबर आहे. मग काय कॉपी करायचा विचार आहे का? स्मार्ट नाही, ऍक्च्युली तू इंजर्ड प्लेअर आहेस आणि तुला जर का असं वाटत असेल की यामुळे तुला लोकांची सिम्पथी मिळेल तर ती जुनी टॅक्टिक आहे. ओके, पण नाही, मला असं काहीही वाटत नाही. काही नाही, आता तुझ्या हाताला लागलंय, दुखावला गेलाय तुझा हात, कशी पार्टिसिपेट करणार आहेस तू या कॉम्पिटिशनमध्ये? आय मीन मोठी कॉम्पिटिशन आहे, प्राइज मनी खूप मोठं आहे, जजेस मोठे येणार आहेत. मिस्टर राजदा, नका काळजी करू तुम्ही, मी करेन मॅनेज. ओके, नका काळजी करू. मला वाटलं याच कारणामुळे तुझ्या घरून आणखी एक पार्टिसिपेशन आलंय. व्हॉट? माझ्या घरून? हा, म्हणजे माझगावकरांच्या फॅमिलीमधनं आणखी एक एंट्री आली ना या स्पर्धेत. मॅडम, मी या स्पर्धेबद्दल सगळी माहिती ठेवतो, मी तुम्हाला सांगितलं होतं. काहीतरी चुकतंय तुमचं. काय बोलताय तुम्ही? अरे म्हणजे तुला माहितीच नाही आहे. इंटरेस्टिंग.
अगदी शेवटच्या मोमेंटला एंट्री आली आहे. तुम्ही त्यांचं नाव अनाऊन्स करा ना. संयमी माझगावकर. संयमी माझगावकर तुम्हीच ना? येस. प्लीज कम. एक्सक्यूज मी. वेलकम मॅम. थँक्यू सो मच. समा. हे बघ, अरे बाबानो, अरे काय चाललंय काय तुमचं? हा? अरे मग तिकडून उठवलं तर इकडे झोपला तुम्ही. उठा. अरे उठा रे. की What? अरे काय बाबा, आजोबा झोपू द्या ना, थोडा वेळ झोपू द्या, थोडा वेळ. अरे वाजले किती बघा, की लवकर उठायला पाहिजे तुम्ही. अरे बाबा काय करायचंय लवकर उठून? का? म्हणजे ती भैरवी जोपर्यंत कॉम्पिटिशनचा एप्रिल घेऊन येत नाही तोपर्यंत आपली काही तयारी करू शकत नाही. झोपू द्या ना बाबा प्लीज. हो आज दसरा आहे. 3:30 मुहूर्तापैकी एक. 3:30 म्हणजे एक हाफ. कुठला आजोबा? हे बघ, गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 आणि दिवाळीतला पाडवा हा अर्धा. आता उठा उठा, लवकर उठायचं या दिवशी. चांगली स्वच्छ आंघोळ करायची, चांगले नवीन कपडे घालायचे. हा